रेडी. नमो बुद्धाय आणि जय भीम. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. आज आपल्या रमाई बुद्धविहार नाचनगाव येथील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण नाग लोकांचा इतिहास या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रायटिंग ए स्पीचेस या ग्रंथामध्ये आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 14 ऑक्टोबर 1956 जे भाषण आहे, प्रसिद्ध असं भाषण आहे. कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला नाग लोकांच्या नाग वस्तीमध्ये, म्हणजे ना नागपूरचं एक वैशिष्ट्य म्हणजे माहित आहे का, तिथे नाग नदी सुद्धा आहे आणि नागार्जुन टेकडी सुद्धा आहे. ठीक आहे ना. तर नाग म्हणजे पालीमध्ये अर्थ होतो, नाग या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होतो हत्ती. आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान भिक्खू आहे, त्यांनी नाग या शब्दाचा अर्थ मनुष्य असाही सांगितलेला आहे. आणि आपल्या प्राचीन या जम्बूद्वीपामध्ये म्हणजे भारतामध्ये नाग हा वंश आहे. पण काही लोकांनी नाग म्हणजे कोबरा, नाग म्हणजे साप, सर्पाशी नागाला जोडलेला आहे. नाग हे नागवंशीयाचं टोटेम आहे, जसं मौर्यांचं मौर्य वंश जसं टोटेम आहे. तर नागवंशी लोकांनी सर्वप्रथम बौद्ध धम्मचा प्रचार जगभर केला. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर घेतला तर मुचलिंद नावाचा नागराजा आहे की नाही, ज्यांना उर्वेला वनामध्ये त्या बोध गयामध्ये किंवा त्या गयामध्ये त्यांना जे तिथला तो, आता काही लोक म्हणतात तो एक सर्प होता, सातपण्याचा एक नाग होता. तर काही लोक म्हणतात तो मुचलिंद नाग नसून तो एक नागराजा होता. ठीक ना. तर आपण पाहतो की बुद्धाच्या म्हणजे बुद्ध आणि धम्मामध्ये मुचलिंद नाग हे एक आपण नाव ऐकतो. दुसरा एक नाव ऐकतो आपण बुद्ध आणि धम्मामध्ये की सिद्धार्थ गौतमाने जे भिक्षापात्र सोडलं निरंजना नदीमध्ये आणि ते प्रवाहाच्या उलट्या दिशेने गेलं, तर ते सिद्धार्थ गौतमाचं ते भिक्षापात्र सुपतिट्ठ नावाच्या घाटामध्ये जाऊन त्या घाटापाशी मध्ये ते म्हणजे अडकलं, ते थांबलं त्या ठिकाणी. तर ज्या निरंजना नदीच्या काठावर सुपतिट्ठ नावाचा घाट होता, तर ते काल नावाच्या नागराजा असा शब्द आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. म्हणजे काल नावाचा राजांचं ते राज्य होतं, ते सुपतिट्ठ घाट, त्या निरंजना नदीचाच एक घाट सुपतिट्ठ घाट. मग लक्षात घ्या की बुद्ध आणि धम्मामध्येच मुचलिंद नाव नागराजा आणि काल नावाचा नागराजा याची उदाहरणं सापडतात. तर मला जे बोलायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 जे ऐतिहासिक भाषण दिलं, तर त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, नागपूर हे बौद्ध धम्म दीक्षेसाठी मी यासाठी निवडलं कारण नाग लोकांनी जगभर बुद्धाचा धम्म नेला आणि नाग लोकांच्या वस्त्या संपूर्ण भारतामध्ये आहे. आणि नाग लोकांच्या वस्त्या भारतामध्ये तर आहेच आहे, पण नागपूर हे नाव कशावरून पडलं, तर पूर म्हणजे काय, तर जसा नदीचा पूर असतो, तर नाग लोकांच्या वस्तींचा अधिकाधिक समूह नागपूरला होता. आणि नाग लोक हे प्राचीन काळातले बुद्धिस्टच लोक होते. नाग लोकांनीच बौद्ध धम्म जगभर पसरवला. तर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की नागपूर आणि नागपुराच्या आजूबाजूचा परिसर, नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कोणता, नाग लोकांच्या वस्तीची दाट ठिकाण होय. आणि नागपूरच्या बाजूलाच आपलं वर्धा सुद्धा आहे का नाही. म्हणजे नागपूर आणि नागपूरच्या आसपासचे जे क्षेत्र आहे हे नाग लोकांच्या आहे. संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये नाग लोक, पण दाट लोकसंख्या नाग लोकांची कुठे आहे, नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये. म्हणजे आपण वर्धेपर्यंत, वर्धा जिल्हा संपूर्ण, म्हणून आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये नागठाणा आहे. ठाणा म्हणजे काय, तर ठिकाणा. नागझरी आहे की नाही. तर हे नाग लोकांची अशी नावं आपल्याला आजही सापडतात. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की अगस्त नावाचा एक मुनी होता, त्याच भाषणामधला उल्लेख आहे. अगस्त नावाच्या ऋषीनं एक नाग मनुष्य वाचवला. पुराणामध्ये नाग लोकांना जाळल्याचे पुरावे आढळतात. नाग लोकांना जाळून टाकलं.
खांडववनामध्ये, परंतु अगस्त्य नावाच्या मुनीनं एक नाग मनुष्याला, म्हणजे एकच नाग मनुष्याला वाचवलं. त्या नाग मनुष्याचेच आपण कोण आहो? वंशज आहो. आता त्या नाग मनुष्याचं नाव बुद्धानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही, पण मी साहित्यानुसार वाचन केल्यानुसार त्या नाग मनुष्याचं एक म्हणजे अगस्त्य मुनीनं सर्व नागांना जाळून टाकलं त्या खांडववनामध्ये, अशी पुराणात गोष्ट आहे, बाबासाहेब सांगतात. तर त्याच्यामध्ये अगस्त्य नावाच्या मुनीनं एक नाग मनुष्य वाचवला. त्याचं नाव बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही, पण ते नाव तक्षक आहे. काय आहे? तक्षक. तर त्या एक नाग मनुष्याचे आपण हे नागवंशज आहो. आलं लक्षात तुम्हाला? तर हे नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या ज्या वस्त्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपला प्रामुख्यानं केळझर तर ठिकाण आहेच, मी तो इतिहास सांगणार नाही, पण अत्यंत महत्वाचा विषय आहे पवनार नावाचं ठिकाण. तर हे पवनार म्हणजे धाम नदी आहे. पवनारला काय आहे? तुम्ही जर नागपूर यवतमाळ हायवे आहे ना तो मार्ग, तर तिथं तुम्हाला धाम नदी दिसते. तर धाम नदी नसून ती धम्म नदी आहे. आणि त्या धाम नदीच्या काठी विनोबा भावे यांचा आश्रम आहे. आणि तो आश्रम म्हणजे आज ज्या ठिकाणी विनोबा भावेचा परमधाम आश्रम आहे, तर तो विनोबा भावेचा परमधाम आश्रमाच्या ठिकाणी प्राचीन महाबुद्ध विहाराचे, महाबोधी महावीराचे अवशेष सापडलेले आहेत तिथे. अवशेष सापडलेले आहेत तिथे. त्या ठिकाणी म्हणजे जगातील बुद्धाची पहिली मूर्ती जर कोणी तयार केली असेल तर सम्राट कनिष्कानं. जगामध्ये बुद्धाची मूर्ती पहिल्यांदा निर्माण करणारा बौद्ध राजा कोण आहे? सम्राट कोण आहे? सम्राट कनिष्क. आणि बुद्धाची पहिली मूर्ती मथुरा या ठिकाणी तयार झाली, कारण सम्राट कनिष्काची ती राजधानीच होती. कोणती? मथुरा. मथुरेमध्ये बुद्धाची जगातील मथुरेमध्ये जी मूर्ती तयार झाली, मथुरेची मूर्ती लाल बलुआ पत्थर, लाल दगडातली मूर्ती. लाल दगड आपल्या विदर्भात नाही आहे, लाल दगड तिकडं मथुरेकडे आहे, युपी मध्ये. समजलं तुम्हाला? तर ज्या मथुरेला जी सम्राट कनिष्कानं मूर्ती बनवली, लाल बलुआ पत्थर मधली, सम्राट कनिष्कानं डोनेट केलेली, दान केलेली मूर्ती आज विनोबा भावेच्या आश्रम मध्ये ठेवलेली आहे. आणि ती मूर्ती कोणाच्या काळातली आहे? सम्राट कनिष्क काळातील मूर्ती आहे. स्वतः सम्राट कनिष्कानंच ते निर्माण केलेली मथुरा मूर्ती कलातील ती मूर्ती आहे. कुठली गोष्ट सांगतो आम्ही तुम्हाला? पवनारला. म्हणून पवनार वर्धा जिल्ह्यातील पवनार हे प्राचीन काळातील बौद्ध स्थळ आहे. 84,000 बुद्ध विहारांपैकी एक महाबोधी महाविहारासारखं स्ट्रक्चर विहार त्या पवनार आश्रमाच्या ठिकाणी जर पुनश्च उत्खनन झालं तर त्या ठिकाणी पुन्हाही बुद्ध विहाराचे अवशेष मिळू शकतात. आपल्याला साकेत अयोध्येच्या विहाराचं सर्वांना परिचित आहे, पण त्या 84,000 बुद्ध विहारांपैकीच एक बुद्ध विहार आजच्या परमधाम आश्रमाच्या खाली आहे, पण काही अवशेष लागलेले आहे. तिथे काळ्या दगडातील कमीत धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, ध्यान मुद्रा, बुद्धाची व्याख्यान मुद्रा, अंजली मुद्रा अशा हिनी आणि महायानी संप्रदायांच्या त्या ठिकाणी तुम्हाला बुद्ध मूर्त्या दिसेल. कुठे? आजही तुम्ही त्या आश्रमामध्ये गेले तर. आणि माहित आहे का, त्या परमधाम आश्रम मध्ये म्हणजे त्या विनोबा भावेच्या आश्रम मध्ये, पवनार आश्रम मध्ये त्या ठिकाणी बुद्धाची एक मूर्ती आहे, स्टँडिंग बुद्धा. तिला अभय मुद्रा म्हणतात. आणि तुम्ही थोडं बारीक लक्ष दिलं त्या परमधाम आश्रमामध्ये तुम्ही जा कधी, बुद्धाची एक सुंदर मूर्ती आहे, उभी आहे आणि बुद्धांच्या हातावर धम्मचक्रांकित आहे, म्हणजे धम्मचक्र काढलेलं आहे. तुम्ही बारीक यानं कधी तर पहा, इतकी सुंदर ती अभय मुद्रा पोझिशन आहे. कुठे आहे ती अभय मुद्रा पोझिशन? पवनारच्या आश्रमामध्ये. आपण त्याला नक्कीच पहा. तर ती मूर्ती कनिष्ककालीन आहे, पहिल्या शतकातील ती मूर्ती आहे. आपण लक्ष दिलं पाहिजे. मग पवनार आश्रम कशासाठी प्रसिद्ध आहे? तुम्हाला वर्धा जिल्ह्यातील सगळ्यात मोठं बौद्ध क्षेत्र जर कोणतं असेल तर केळझरच्या नंतर ते पवनारच होतं. आता पवनार म्हणजे काय? तर पवनार मध्ये वाकाटक, मी तुम्हाला नागवंशी लोकांचा जो इतिहास सांगितलेला आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाग लोकांचा अभ्यास केलेला होता, नागवंशी लोकांचा अभ्यास केलेला होता. ऐक ना, भीमा कोरेगावाचा अभ्यास म्हणजे नागवंशीच लोक आहेत ना भीमा कोरेगावातले. तर महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे
जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे महाराष्ट्रामध्ये त्या बौद्ध लेण्या सातवाहन राजांनी आणि वाकाटक राजांनी खोदलेल्या आहे. आणि हे सातवाहन राजे आणि वाकाटक राजे नागवंशी आहे. आता वाकाटक जे महाराष्ट्रामध्ये सातवाहनांच्या नंतर वाकाटक हे जे राजवंश आहे राजवंश वाकाटक राजवंश हे नागवंशी आहे. समजलं का? तर वाकाटक जे बौद्ध राजवंश आहे त्यांच्या एकूण 3 राजधान्या होत्या महाराष्ट्रामध्ये. पहिली राजधानी होती वाशिम, पण वाशिम नाव नव्हतं, आता वासिम पडलं त्याचं नाव. ते मुस्लिम उर्दू नाव वाटे, वसीम वरूनच ते वाशिम झालेलं आहे. तर ते वाकाटकांच्या ज्या 3 राजधान्या होत्या प्रांतिक राजधान्या, तर पहिली राजधानी होती वाशिम, म्हणजे जुनं नाव त्याचं वत्सगुल्म आहे. कोणतं? वत्सगुल्म. आणि दुसरी राजधानी होती त्यांची नागरधन किंवा नंदीवर्धन. कुठं आहे ते सध्याला? आता नागपूर पाशी. समजलं का? ते एक दुसरी राजधानी. तिसरी राजधानी सुद्धा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, नागरा. नागरा या ठिकाणी प्राचीन बौद्ध स्थळ आहे, ती तिसरी राजधानी. आणि चौथी प्रांतिक राजधानी आहे वाकाटकांची, ती म्हणजे पवनार. कोणती? पवनार. मग आजचे जे नाव आहे तुम्हाला माहित असेल, वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी आले. कुठे? वर्धा जिल्ह्यामध्ये सेवाग्रामला. तर सेवाग्राम हे गांधीजींनी नाव दिलं. त्याचं जुनं नाव सेवाग्राम नाही आहे, शेगाव आहे. काय नाव आहे? शेगाव आहे. तर गांधीजीनं बदलवलं. तर प्राचीन जे नाव आहे ते पवनार नाही आहे, प्रवरपूर आहे. काय नाव आहे? प्राचीन प्रवरपूर आहे, ते पवनार नाही. पवनार हे नंतर प्रतिक्रांती नंतर नाव चेंज केलं आहे. समजलं का? ते आख्यायिका सांगतात काल्पनिक कोणती, तिथं पवन नावाचा एक राजा होऊन गेला म्हणून ते पवनार म्हणतात. असं वगैरे काही नाही, ती काल्पनिक दंतकथा आहे. कुठलाही पवन राजा होऊन गेला नाही. त्याचं प्राचीन नाव आहे प्रवरपूर, पवनार नसून प्रवरपूर. तर प्रवरपूर हे नाव कशावरून पडलं? तर तिथं प्रवरसेन नावाचा वाकाटक बौद्ध राजा राहत होता. वाकाटकांची प्रांतिक राजधानी म्हणजे पवनार, म्हणजे प्रवरपूर म्हणजे आजचं पवनार होय. म्हणजे राजधानी आहे, ते प्राचीन नगर आहे, शहर आहे. बौद्ध धर्माचं प्राचीन प्रचार आणि प्रसाराचं केंद्र आहे. त्या ठिकाणी हजारो भिक्षू त्या ठिकाणी राहत होते, वर्षावास करत होते. त्या धाम नदी नाही, त्या धम्म नदीच्या काठावर. समजलं का? म्हणून परमधाम जे पवनार जे ठिकाण आहे वर्धा जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन बौद्ध स्थळ आहे. समजलं का? तर आपल्याला वाकाटक जे लोक आहे, वाकाटक लोकांनी बौद्ध धर्माचा खूप प्रचार केलेला आहे. जगप्रसिद्ध ज्या बौद्ध लेण्या आहे का नाही, जगप्रसिद्ध बौद्ध लेण्या, त्याच्यामधली 17 नंबरची, 18 नंबरची आणि 19 नंबरची अजिंठा मध्ये अजिंठा ज्या लेण्या आहे का नाही त्या 30 लेण्या आहे. किती लेण्या आहे? समूह अजिंठा लेण्यांचा समूह 30 आहे. काही लोक 29 म्हणतात, अशा त्या 30 आहे. तर त्याच्यामधली 17 नंबरची, 18 नंबरची आणि 19 नंबरची जी भव्य लेणी आहे अजिंठा मधली, 17, 18 आणि 19 नंबरच्या ज्या 3 लेण्या आहे, ह्या लेण्या वाकाटक राजांनी खोदलेल्या आहे. आणि ते वाकाटक राजे कुठचे आहे? आपल्याच वर्धा जिल्ह्यातील पवनारचे आहे. आपल्याला माहित नाही. तुम्ही त्या अजिंठा लेणीच्या मागे आणखी एक लेणी आहे घटोत्कच बुद्ध लेणी, तिथेही वाकाटकांच्या त्या लेण्या आहे. तर मग पातूरच्या लेण्या, भद्रावतीच्या लेण्या, ह्या सर्व लेण्या, विजासन लेण्या, ह्या सर्व वाकाटक राजांनी खोदलेल्या. आणि या वाकाटकांची जी प्रांतिक राजधानी आहे आजचं पवनार म्हणजे प्राचीन प्रवरपूर आहे. द्वितीय राजा प्रवरसेन याची ती राजधानी होती. द्वितीय राजा प्रवरसेनानं म्हणजे ना गुप्त सम्राट द्वितीय चंद्रगुप्त यांची राजकन्या प्रभावती देवी हिच्याशीन विवाह केला होता. समजलं का? म्हणून वाकाटकांची राजधानी प्राचीन प्रवरपूर म्हणजे आजचं पवनार होय. पवनारचा इतिहास खूप सुंदर आहे. पवनार हे बौद्ध धर्माचे एक प्राचीन केंद्र आहे. बौद्ध भिक्षूंच्या प्रचार आणि प्रसाराचं वर्षावासाचं ते ठिकाण होतं. पण आज त्या ठिकाणी पवनार आश्रम उभा आहे. आज जर त्या पवनार आश्रमाच्या ठिकाणी पुनच्च उत्खनन, आजही त्या ठिकाणी पवनार आश्रमामध्ये काळ्या दगडातील खूप साऱ्या मूर्त्या इकडे तिकडे पडलेल्या आहेत. तुम्ही पवनार आश्रमामध्ये जर गेले तर तुम्हाला खूप साऱ्या बुद्धांच्या मूर्त्या त्या ठिकाणी पडलेल्या दिसतात. ठीक ना? दुसरी गोष्ट, तिथं तुम्हाला बोधी वृक्षाची मोठी मोठी झाडं सापडेल.
बारीक बारीक पानांची तुम्हाला आजही तिथे तुम्ही गाडीतून जरी बघितलं तर मग पवनार हे प्राचीन प्रवरपूर आहे आणि बौद्ध वाकाटक राजांची राजधानी आहे हेच मला सांगायचं होतं. कारण बाबासाहेब बोलले की नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तर त्या नाग लोकांच्या दाट वस्तीचे ठिकाण आहे, म्हणून वर्धा त्याच्यातून चुकलेलं नाही आहे. म्हणून प्राचीन बौद्ध क्षेत्र प्राचीन प्रवरपूर म्हणजेच आजचं पवनार होय. या पवनार प्राचीन बौद्ध स्थळाला म्हणजे त्या विनोबा आश्रम मध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी भेट द्यावी. वर्षावासामध्ये त्या ठिकाणी सम्राट कनिष्ककालीन बुद्ध मूर्ती आहे. या वर्धा जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिकांना माझी अशी विनंती आहे की आपण वर्षावासामध्ये परमधाम आश्रम म्हणजे ज्याला काही लोक पवनार आश्रम किंवा विनोबा आश्रम, विनोबा भावेचा आश्रम म्हणतात, तो विनोबा भावेचा आश्रम नसून ते प्राचीन बौद्ध महावीराचं स्थळ आहे. त्या ठिकाणी बुद्ध मूर्ती उघड्यावरच आहे, तिची कोणीही पूजा वंदना करत नाही. तर कमीत कमी वर्धा जिल्ह्यातील लोकांनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जाऊन त्या पवनार आश्रमामध्ये त्या विनोबा आश्रम मध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी बुद्ध वंदना घ्यावी, त्या ठिकाणी प्रवचन घ्यावे, भिक्खूंनीही भेटी घ्याव्या. मी त्या ठिकाणी नक्कीच 4000 लोकांना मी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. पहिल्यांदा पवनार ते पवनी आणि पवनार अशी धम्मसहल काढली होती वर्षावासाची एका दिवसाची. तर मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी महाबुद्ध वंदना घेतली 4500 लोकांची पवनारला. तर पवनार हे खूप मोठं प्राचीन स्थळ आहे. हा पवनारचा इतिहास अत्यंत महत्वाचा. ही वाकाटक नागवंशी लोकांची राजधानी, म्हणून या पवनारला आपण नक्कीच भेट द्या आणि बौद्ध स्थळांचा हा चिरंतन वारसा आपण वाचूया असा संकल्प करूया. नमो बुद्धाय, जय भीम.